So, dear student, let us discuss transistor, which is one of the important article we have in semiconductor, right? बरेचसे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट किंवा जवळपास मी म्हणेल सगळेच इन्स्ट्रुमेंट आज जे आपण यूज करतो इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये ट्रान्झिस्टर हा पार्ट ऑलमोस्ट युटिलाइज करण्यात येतो आहे. त्याचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहे, बरेचसे यूजेस आहे, राईट. पहिला तर आपण ट्रान्झिस्टरचं वर्किंग अंडरस्टँड करून घेऊया. ठीक आहे. वर्किंग अंडरस्टँड करायच्या आधी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर लक्षात घेणं गरजेचं आहे. सो एक्झॅक्टली ट्रान्झिस्टर हा तयार तरी कसा करतात ते लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्ही डायोडबद्दल शिकलेला आहात. आता डायोडमध्ये बरोबर आहे दोन डोपिंग करण्यात येत होते. डोपिंग म्हणजे पी टाईप, थोडा पोर्शन जो असेल तो पी टाईप असेल आणि रिमेनिंग पोर्शन एन टाईप असायचा. बट आता ट्रान्झिस्टरमध्ये काय करतात की लाईक दिस पोर्शन फॉर एक्झाम्पल एन टाईप डोप्ड, ठीक आहे, अँड देन पी टाईप डोप्ड अँड अगेन एन टाईप डोप्ड. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल दॅट वी हॅव राईट नाव. किंवा जसं मी इथे दाखवलं आहे पी टाईप डोप, एन टाईप डोप अँड अगेन पी टाईप डोप. सो व्हॉट इझिली कॅन बी सेट की एन टाईप इज सँडविच बिटवीन टू पी टाईप लेयर्स और वी कॅन से पी टाईप इज सँडविच बिटवीन टू एन टाईप लेयर्स. पण आता एक पॉईंट लक्षात घ्या बेटा, एनचं जे डोपिंग आहे, एन किंवा आपण जे म्हणूया आपण पार्ट, याला एकाला आपण म्हणूया इमिटर, एकाला आपण म्हणूया इमिटर. जो मधला असतो त्याला बेस म्हणायचं आणि हा कलेक्टर. पण आता कुणाला इमिटर म्हणायचं, कुणाला बेस म्हणायचं, कलेक्टर. तर बेसचा काही प्रॉब्लेम नाही आहे. यांचे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. डोपिंग कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय करतात, लाईक एन टाईप जर म्हटला सो इट इज हेवीली डोप्ड. हेवीली डोप्ड. जो पी टाईप आहे, जसं आता इथे पी टाईप दिसतोय, दॅट इज लाईटली डोप्ड, लाईटली डोप्ड. अँड एन टाईप जो आहे, बरोबर आहे, शेवटचा जो कलेक्टर ज्याला आपण नाव दिलेलं आहे, दॅट इज moderately doped. That is moderately doped, right? So we have emitter as heavily doped, base as lightly doped and collector as moderately doped. आता त्यांच्या एरिया वाईज बघून घ्या. एरिया याचा जो असतो इमिटरचा तो कमी असतो कम्पेअर टू व्हॉट, कम्पेअर टू कलेक्टर. आणि बेस जो असतो, बेसचा एरिया सगळ्यात कमी असेल, बेसचा एरिया सगळ्यात कमी असणार. ठीक आहे. तर आता हा इमिटर जो आहे त्याचा एरिया कमी आहे, कलेक्टरचा एरिया जास्त आहे. कलेक्टरचा एरिया का जास्त आहे, कारण लक्षात घ्या कलेक्टरला युजली रिव्हर्स बायसमध्ये यूज करतात. रिव्हर्स बायसमध्ये हीट जनरेट होऊ शकते रिव्हर्स बायसिंगमध्ये. त्यामुळे हीट डिसिपेट करण्याकरता त्याचा एरिया थोडा जास्त असणं गरजेचं आहे. यांचे सिम्बॉल्स इथे दाखवलेले आहेत. आता मेन म्हणजे तुम्हाला MST CET लेवलवर जर बोलायचं झालं तर मी म्हणेल सिम्पल लेवलचे क्वेश्चन ह्यामध्ये विचारण्यात येऊ शकतात. सिम्पल लेवलचा क्वेश्चन काय आहे की एक तर त्याचा सिम्बॉल. आता आपल्याकडे दोन ट्रान्झिस्टर झाले, NPN आणि PNP. तर तुम्ही एक लक्षात घ्या, ही डायग्रॅम तर दोन्हीकडे कॉमन आहे, म्हणजे इमिटर आहे, कलेक्टर आहे, बेस आहे. इमिटर, कलेक्टर आणि बेस, फक्त ॲरोचा डिफरन्स आहे. मग आता ॲरो जो असेल तो नेहमी लक्षात घ्यायचा. ॲरो जो आहे तो नेहमी लक्षात घ्यायचा P to N, म्हणजे हा ॲरो जिथे एंड होतो, ॲरो जिथे एंड होतो तो नेहमी एन टाईप असणार. आता इथे बघा हा ॲरो कुठे एंड होतोय, ॲरो इथे एंड होतोय. जिथे एंड झाला याचा अर्थ तिथे एन आहे. जर हा एन असेल तर ऑब्वियसली इथे हे दोन्ही पी असतील. आणि समजा हा जर एन असेल तर एन, हा पण एन असेल आणि हा काय असेल बेटा, पी असेल. सो दिस वे वी हॅव व्हॉट, NPN ट्रान्झिस्टर अँड PNP ट्रान्झिस्टर. ओके, ठीक आहे. सो बेसिकली एक क्वेश्चन तुमचा जो इथे तयार होऊ शकतो तो म्हणजे याच्या सिम्बॉलशी रिलेटेड, याच्या सिम्बॉलशी रिलेटेड, राईट. ठीक आहे. याचं वर्किंग थोडक्यात अंडरस्टँड करून घ्या बेटा. वर्किंग कसं आहे, जसं आता इथे PNP आणि NPN दोन्ही मी कम्पेअर करण्याकरता आणलेलं आहे. यामध्ये बघा लक्षात घ्या, बेस जो आहे सध्या बेस मी इथे कॉमन घेतलेला आहे. बेस काय केला आहे, कॉमन घेतला आहे. नेहमी लक्षात घ्या की जो इमिटर असतो, इमिटर जो असतो, इमिटर शुड बी इन अ फॉरवर्ड बायस. कसा असला पाहिजे, फॉरवर्डमध्ये असला पाहिजे. आणि कलेक्टर जो आहे बेटा तो नेहमी कसा असला पाहिजे, रिव्हर्स बायस. आता कलेक्टर रिव्हर्स बायसमध्ये पाहिजे तर कलेक्टर बघा, कलेक्टर काय आहे, हा कलेक्टर पी टाईप आहे. पी टाईप जर असेल तर पी टाईप इज कनेक्टेड टू निगेटिव्ह, कारण रिव्हर्स बायसिंगमध्ये द्यायचं आहे. रिव्हर्स बायसिंगमध्ये बॅटरी जास्त लागते, बरोबर आहे, हेवी बॅटरी लागते. त्यामुळे इथे बॅटरी जी आहे कम्पेअर टू कनेक्टेड बिटवीन इमिटर अँड बेस थोडी जास्त आहे. आता इमिटर जर फॉरवर्ड बायसमध्ये येत असेल, इमिटर जर फॉरवर्ड बायसमध्ये येत असेल तर ऑब्वियस आहे
इमिटरला फॉरवर्ड बायसमध्ये ठेवण्याकरता, म्हणजे जसं इथे पी आहे तर पीला फॉरवर्डमध्ये ठेवण्याकरता पॉझिटिव्ह टर्मिनलवर बॅटरी मस्ट बी कनेक्टेड. फॉरवर्ड बायसिंगला बॅटरी जी आहे ती थोडी कमी लागणार आहे, त्यामुळे इथे बघा बॅटरी VEE स्मॉल आहे आणि VCC थोडी जास्त आहे. आता असा अंदाज करा, लक्षात घ्या, बेस आणि इमिटर म्हणजे ह्या दोघांचा मिळून एक डायोड इमॅजिन करा. बेस बघा, हा इमिटर आणि हा बेस मिळून एक तुम्ही डायोड कन्सिडर करा. तर पॉझिटिव्ह जसा टर्मिनल आहे, आता ह्याचा विचार करू नका, बेसचा विचार करू नका, कारण बेसला तुम्हाला इथे निगेटिव्ह दिसतं आणि इथे पॉझिटिव्ह दिसतं, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. एकच विचार करायचा की ह्याने काय केलं आहे, हे होल जे होते लाईक बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असं इमॅजिन करा की 9 होल इमॅजिन करा. जनरल मी एक्सप्लेन करण्याकरता फक्त इथे आणलेला हा पॉईंट की 9 होल्स एंटर इन टू दी हा एन रिजन म्हणजे बेस रिजन, बेसमध्ये आला आहे. सो 9 होल्स एंटर्ड इन टू द बेस रिजन. आता बेसमध्ये जसं आता हा एन टाईप रिजन आहे, तर एनमध्ये इथे बघा याचं डोपिंग कसं होतं, बेसचं डोपिंग कसं होतं, लाईटली डोप्ड. बेस वॉज लाईटली डोप्ड. मग आता जर बेस लाईटली डोप्ड असणार तर त्याच्याकडे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, कमी नंबर ऑफ चार्जेस असतील. तर एन टाईप इथे दाखवला आहे, तर एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात जसं 1 2 कम्पॅरेटिव्हली बघा 2च दाखवलेत. तर समजा इमिटरमध्ये जास्त होल्स आहेत, एन टाईप जो आहे बेस जो आहे दॅट वॉज लाईटली डोप, त्यामुळे यात 2च इलेक्ट्रॉन आहे. तर हे 2 इलेक्ट्रॉन या 2 होल्ससोबत रिकंबाईन करतील म्हणण्यापेक्षा शॉर्टमध्ये मी असं सांगेल की हे 2 आहेत इलेक्ट्रॉन, हे असे सरळ इकडे जातील. ठीक आहे, आता सरळ जातील म्हणजे 2 होलला 2 इलेक्ट्रॉनसोबत युटिलाइज केलं असं दाखवून द्या. आता किती शिल्लक आहे बघा, 1 2 3 4 5 6 and 7. सो आउट ऑफ 9 होल ओके 2 होल युटिलाइज झालेत. आता रिमेनिंग जे आहेत, रिमेनिंग 7 होल आहेत. आता थोडंसं बेस आणि कलेक्टरला समजून घ्या. बेस आणि कलेक्टर ठीक आहे, बेस आणि कलेक्टर. आता हा कलेक्टर इमॅजिन करा आणि हा बेस इमॅजिन करा. कलेक्टरला कशासोबत कनेक्ट केला आहे, निगेटिव्हसोबत कनेक्ट केला आहे, तर ऑब्वियसली बेस आता पॉझिटिव्ह असणार, बरोबर आहे. सो हां, याला मी थोडंसं उलट दाखवतो, एक्स्ट्रीमली सॉरी. हा सिम्बॉल जो आहे बेटा, हा सिम्बॉल आपल्याला उलट करावा लागेल. उलट म्हणजे कसा, रिव्हर्स बायसिंगमध्ये लावलो, राईट. कलेक्टर पॉझिटिव्ह आहे ना इथे, बरोबर आहे, अँड दिस इज बेस. रिव्हर्स बायसिंगमध्ये सिच्युएशन काय होती तुमच्या लक्षात असेल, तर रिव्हर्स बायसिंगमध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे करंट फ्लो होतो. आता जो बेस आहे, हा बेस तर बेटा एन टाईप आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल की 1 2 3 4 5 6 7 7 होल यामध्ये. एन टाईप रिजनमध्ये जर होल असतील, भलेही होलची संख्या जास्त असेल, राईट, एन टाईप रिजनमध्ये जर होल असतील, बरोबर आहे, एन टाईप रिजनमध्ये आता इथे होल आहे, सो होल जास्त जरी असले स्टील दोज आर नॉट कॉल्ड ॲज मेजॉरिटी कॅरियर, दोज आर स्टील मायनॉरिटी कॅरियर. म्हणजे जे एक्स्ट्रा होल पेअर तयार होत होती कशामुळे, कोलिजन्समुळे वगैरे वगैरे, ते करायची गरजच नाही आहे. इथे तयारच मायनॉरिटी कॅरियर तुम्हाला मिळालेत आणि करंट मायनॉरिटी कॅरियरमुळे फ्लो व्हायला पाहिजे. मग आता हे जे मायनॉरिटी कॅरियर बघा, हा इकडे येणार, बरोबर आहे, हे या साईडला येणार, म्हणजे बघा बरं 1 2 3 4 5 6 7 होल ह्या साईडला आलेत. सो स्पेशली लक्षात घ्या की इमिटर करंट इज इक्वल टू, यातले बघा 2 इलेक्ट्रॉन युटिलाइज झाले, म्हणजे हे 2 होल समजा तुम्ही असे आलेत, हे 2 होल तुम्ही इकडनं बायपास करा. सो बेस करंट प्लस कलेक्टर करंट. सो वॉट एवर इमिटर करंट इज देअर दॅट इज युटिलाइज्ड ॲज बेस करंट प्लस कलेक्टर करंट. हे तुम्हाला यावरून लक्षात येईल की 9 होलपैकी 2 होल बेसमध्ये युटिलाइज झालेत आणि बाकीचे 7 जे आहे ते कलेक्टरकडे पोचलेत, 7 होल, राईट. ही अशी सिच्युएशन आहे. जरा याला उलट विचार करून बघा, NPN ट्रान्झिस्टर आहे, तर मी सांगितलं तुम्हाला इमिटर मस्ट बी इन अ फॉरवर्ड बायस, त्यामुळे इथे निगेटिव्ह कनेक्ट केलं आहे. कलेक्टर शुड बी इन अ रिव्हर्स बायस, हा इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथे बघा पॉझिटिव्ह कनेक्ट करण्यात आला आहे, सो दॅट इज इन रिव्हर्स बायस, राईट. फक्त आता फरक एवढा पडेल की इलेक्ट्रॉन, राईट, इलेक्ट्रॉन एंटर होणार, कारण निगेटिव्ह साईड जी आहे ती इलेक्ट्रॉनला पुश करते, बट इलेक्ट्रॉन जरी आतमध्ये जात असले 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे, पण करंट मात्र तुम्ही असा दाखवावा लागेल. आता हे 9 इलेक्ट्रॉन गेलेत, इथे बेस जो आहे तो पी टाईप आहे, जो मायनॉरिटी म्हणजे ज्यामध्ये लाईटली डोप्ड आहे, लाईटली डोप्ड असल्यामुळे इथे 2च होल दाखवण्यात आले. हे 2 इंटरॅक्ट करतात इलेक्ट्रॉनसोबत,
म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की हे 2 इलेक्ट्रॉन इकडनं इकडे आले असतील, 2 इलेक्ट्रॉन्स, राईट. आता राहिलेत 7 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7. हे जे 7 इलेक्ट्रॉन्स आहे हे पी रिजनमध्ये आहेत. पण पी रिजनमध्ये इलेक्ट्रॉन जर असले तर इलेक्ट्रॉन ॲक्ट्स ॲज अ मायनॉरिटी कॅरियर, आणि रिव्हर्स बायसमध्ये मायनॉरिटी कॅरियरमुळेच करंट फ्लो होतो. त्यामुळे इथे करंट फ्लो व्हायला लागेल. रिव्हर्स बायस जरी असला तरी करंट फ्लो व्हायला लागला, राईट. सो अगेन यू कॅन से इमिटर करंट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. गॉट इट. आता 1-2 टेक्निकल टर्म्स आपण डिफाईन करून देऊया. एक म्हणजे आहे अल्फा, आणि हे आपण डी सी करता बोलणार आहोत. डी सी म्हणजे काय लक्षात घ्यायचे, डी सी सोर्सेस मी वापरलेत. सो अल्फा इज रेशो ऑफ आय सी डिवायडेड बाय आय ई, म्हणजे कलेक्टर करंट डिवायडेड बाय इमिटर करंट, राईट. तुम्हाला लक्षात आलं असेल कलेक्टर करंट ऑब्वियसली लेस दॅन इमिटर करंट आहे, त्यामुळे दिस व्हॅल्यू इज ऑलवेज लेस दॅन 1. देन सेकंड इज बीटा. हाऊ बीटा इज डिफाइंड, इट इज आय सी डिवायडेड बाय आय बी, आय सी डिवायडेड बाय आय बी. तर ऑब्वियसली जर पर्सेंटेज वाईज बघितलं, समजा एक इमॅजिन करूया 100% एंटर झाला, त्यापैकी 5% हा बेसला मिळाला, प्लस 95% हा जर कलेक्टरला मिळाला, तर समजून घ्या. म्हणजे 95 डिवायडेड बाय जर 5 केला तर ऑब्वियसली किती मिळेल इथे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 95 डिवायडेड बाय 5 जर म्हटलं तर 119, बरोबर आहे, 19. सो ऑब्वियसली बीटा इज ग्रेटर दॅन 1. यू कॅन से बीटा इज व्हेरी ग्रेटर दॅन 1. बीटा इज व्हेरी ग्रेटर दॅन 1. So that way we have got alpha and beta. And how these are related? How these are related? So you should have to understand this thing. एक तर सिंपल क्वेश्चन सीईटीला जो विचारण्यात येऊ शकतो, राईट, फार सिंपल लेवलचा क्वेश्चन, तो यांच्या ॲडिशनवर असेल. दुसरा समजा अल्फा कॅल्क्युलेट करा, आणि जर नसेल तर बीटा कॅल्क्युलेट करा. आणि समजा बीटा दिलं असेल आणि अल्फा काढायचं असेल तर अल्फा इज ऑलवेज लेस दॅन 1, त्यामुळे बीटा डिवायडेड बाय बीटा प्लस 1 करा. अँड बीटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, सो अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा करा. लक्षात येत असेल तुम्हाला, हे लर्न करून ठेवायचं आहे. यावर फार सिंपल लेवलचा क्वेश्चन तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. देन याचे कॅरेक्टरिस्टिक, ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक हे फार महत्त्वाचं असते, आणि मी बोर्डप्रमाणेच ओव्हरऑल डिस्कस करेल तुमच्यासोबत सध्या तरी, की ट्रान्झिस्टर या ॲज अ ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक हे डिस्कस करताना मी इमिटरला कन्सिडर करतो इथे कॉमन, इमिटरला कॉमन, आणि हा सिम्बॉल आहे. तुम्हाला लक्षात येईल इथे एन असणार, कारण ॲरोचा जो हेड दिसतोय तो एन आहे. सो इट इज एन पी एन ट्रान्झिस्टर, राईट. सो ऑब्वियसली इमिटर मस्ट बी कनेक्टेड इन अ फॉरवर्ड बायस. आता फॉरवर्ड बायस म्हणजे एन असल्यामुळे बघा इथे निगेटिव्ह कनेक्ट करण्यात आलं आहे. देन कलेक्टर, कलेक्टर मस्ट बी इन अ रिव्हर्स बायस, एन असल्यामुळे इथे पॉझिटिव्हला कनेक्ट केला आहे. लक्षात आलं. म्हणजे हे 2 सिम्बॉल तुम्ही लक्षात घ्या, दीज आर व्हेरिएबल. सो कलेक्टर इमिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल ते इथे मेजर करण्यात येईल, अँड दिस इज कलेक्टर करंट वी आर मेजरिंग. आता लक्षात घ्या, बेस इमिटर जर फॉरवर्डमध्ये आला, बेस आणि इमिटर यावर लक्ष ठेवा. बेस आणि इमिटर इट इज ॲज गुड ॲज वन ऑफ दी डायोड वी कॅन से. हा फॉरवर्डमध्ये जर आला, तर कलेक्टर करंटसुद्धा इथनं फ्लो व्हायला सुरू होईल. म्हणजे एक प्रकारचं हे स्विच म्हणून काम करतं आहे. सो याचे इनपुट कॅरेक्टरिस्टिक आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक काय लक्षात घ्या. बेस करंट, राईट, बेस करंट आणि बेस इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज, बेस आणि इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे इथे मेजर केलं आहे व्ही बी. तर जसं जसं तुम्ही बेस व्होल्टेज वाढवत चालला आहे तसं तसं लक्षात येईल तुम्हाला की एक पर्टिक्युलर व्होल्टेज नंतरच हे कंडक्ट होईल. इथे मोस्टली 0.7 व्होल्ट असू शकतो आहे, 0.6 0.7 व्होल्ट घेतात येतं, राईट. पण यात जो क्वेश्चन सी ई टी लेवलवर पडण्याचे चान्सेस आहे की ॲट कॉन्स्टंट व्ही सी काय करायचं, इनपुट कॅरेक्टरिस्टिक जो आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक जो आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिकमध्ये ग्राफ कशा कशाचा आहे, बेस करंट आणि बेस इमिटर व्होल्टेजचा. बट यू शुड हॅव टू से देअर की ॲट कॉन्स्टंट व्ही सी ई, बरोबर आहे, कलेक्टर इमिटर व्होल्टेज एक फिक्स ठेवायचं. इथे किती ठेवलं आहे, 10 व्होल्ट ठेवलं आहे, आणि त्यानुसार हा ग्राफ मिळालेला आहे. ओके. याचा आता इनपुट रेजिस्टन्स जर कोणी विचारलं, आर आय इनपुट रेजिस्टन्स, तर या ग्राफचा स्लोप काढायचा. पण स्लोप जर काढला तर तो काय होतो, बेस डिवायडेड बाय व्ही बी होईल. तर रेजिस्टन्स जो आहे डेल्टा व्ही बी ई डिवायडेड बाय डेल्टा आय बी करायचा. म्हणजे आर आय इज रेसिप्रोकल ऑफ स्लोप, ठीक आहे. इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो रेसिप्रोकल ऑफ स्लोप आहे. या पद्धतीने बेटा तुम्हाला इनपुट रेजिस्टन्स किंवा इनपुट रेजिस्टन्स जो असेल तो कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. एक सिम्पल लॉजिक झालं आहे, ठीक आहे. हे एक सिम्पल लॉजिक झालं. त्याच्या व्यतिरिक्त डेल्टा व्ही बी ई बेस इमिटर, तर तुम्ही काय करू शकता इथे लक्षात घ्या की बेस आणि इमिटरच्या अक्रॉसचं जर म्हटलं तर आय बी
इंटू रेजिस्टन्स, इनपुट रेजिस्टन्स कन्सिडर करा, आय बी इंटू इनपुट रेजिस्टन्स. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक काय, आउटपुटमध्ये काय करतात ते लक्षात घ्या. आउटपुटमध्ये काय करतात की बेस करंटला 0 करतात. आता बेस करंटला ऑब्झर्व करायचं, लक्षात घ्या. ग्राफ जो काढायचा आहे तो कशाचा काढायचा बघा, कलेक्टर करंट. कशाचा, कलेक्टर करंट. कलेक्टर करंट आणि व्ही.सी.ई या दोघांचा. म्हणजे यावर CET लेवलचा क्वेश्चन आला तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जो आहे, ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक स्टडी करत असताना आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जो आहे त्यामध्ये IC वर्सेस VCE असतं. बट यामध्ये इम्पॉर्टंट एक काय लक्षात घ्या की ॲट कॉन्स्टंट काय तर IB, ॲट कॉन्स्टंट काय तर बेस करंट. हे फार महत्त्वाचं आहे. समजा बेस करंट अगदी 0 असता, बेस करंट तुम्ही 0 ठेवलेला आहे, तर 0 ठेवला आहे तर हा ग्राफ जवळपास असा आला असता, ॲट बेस करंट 0, IB इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला वाटेल वर का आलं आहे, तर वर जे आलं आहे ते ऑब्व्हियसली मायनॉरिटी कॅरियर्समुळे सुद्धा येतं आहे. पण मायनॉरिटी कॅरियर ह्या स्टेजला निग्लेक्ट केलेलं आहे. पण तरी मी ग्राफ इथे दाखवलेला आहे. ठीक आहे. या रिजनला म्हणण्यात येतं आहे कट ऑफ रिजन. या रिजनला म्हणण्यात येतं आहे कट ऑफ रिजन. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जसा मी बेस करंट वाढवला 10 मायक्रो ॲम्पियर घेतला, तर 10 मायक्रो ॲम्पियर घेतल्यानंतर जसा जसा VCE चेंज होतोय तसा तसा IC सुद्धा चेंज होतोय. आणि त्याचा ग्राफ जर बघितला तुम्ही तर पहिल्यांदा वाढतोय आणि त्याच्यानंतर जर बघितलंय तर ऑलमोस्ट IC जो आहे, IC इज ऑलमोस्ट इंडिपेंडंट. IC इज ऑलमोस्ट इंडिपेंडंट वी कॅन से. कितीही VCE चेंज झाला, कितीही व्होल्टेज चेंज करा, पण कलेक्टर करंट मात्र काय आहे बेटा, फिक्स्ड आहे, तो चेंज होत नाही आहे. ओके. त्यानंतर परत तुम्ही बेस करंट चेंज करा, परत तुम्हाला ग्राफ मिळाला ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन. म्हणजे इथे जर बघितलं तर ऑलमोस्ट स्ट्रेट लाईन म्हणूया आपण, ओम्स लॉ फॉलो केल्यासारखा दिसतोय. पण तिथनं पुढे IC इज इंडिपेंडंट ऑफ कलेक्टर इमिटर व्होल्टेज. सो द सेम थिंग इज हॅपनिंग. आता एक लक्षात घ्या, मी टेक्निकल टर्ममध्ये जास्त न जाता हे या पॉईंट्सला मी असं जोडतो. इथे एक अशी लाईन ड्रॉ करतो, यांना जोडून मी अशी लाईन ड्रॉ करतो. हा जो रिजन आहे या रिजनला म्हणण्यात येते सॅच्युरेशन रिजन. या रिजनला म्हणण्यात येते सॅच्युरेशन रिजन. आणि हा जो रिजन आहे बेटा, हा रिजन आहे ॲक्टिव्ह रिजन. इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स तुमचं झालं असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करण्यात येतं. तर तुम्हाला ह्या स्टेजला खरं सांगायचं झालं तर इम्पॉर्टंट काय आहे, इम्पॉर्टंट हे आहे की एक तर डेल्टा VB IB इंटू RIN. मग आता आउटपुट म्हटलं तर डेल्टा VCE जर म्हटलं तर IC इंटू R. तर R किती, तर R लोड रेजिस्टन्स समजा हा जो असेल ऑब्वियसली जास्त असतो लोड रेजिस्टन्स, किंवा आपण लोड रेजिस्टन्सपेक्षा ऑल रेजिस्टन्सेस वी कॅन से, म्हणजे जेवढे रेजिस्टन्सेस इन्क्लूड असतील त्या सगळ्यांना मिळून आपण RL म्हणूया. ओके. ठीक आहे. आता लक्षात घ्या व्होल्टेज गेन जर क्वेश्चन विचारला तर आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज किती आहे लक्षात घ्या, आउटपुट व्होल्टेज IC इंटू RL लिहिला डिवायडेड बाय IB इंटू RIN केला. सो IC डिवायडेड बाय IB बीटा होता, सो बीटा इंटू RL डिवायडेड बाय RIN. हा झाला तुमच्याकरता इथे व्होल्टेज गेन. आता तसाच बेटा एक पॉवर गेन ॲडिशनल पॉईंट मी ॲड करू इथे देतो मी तुम्हाला, दॅट इज पॉवर गेन. व्हॉट इज पॉवर गेन? पॉवर गेन इज आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर, P आउट डिवायडेड बाय PE. मग P आउट किती आहे, तर आउटपुट व्होल्टेज, आउटपुटला व्होल्टेज किती आहे VCE मल्टिप्लाय बाय करंट IC. इनपुट व्होल्टेज बघा VBE इंटू करंट किती आहे तर IB. पण तुम्ही लक्षात घ्या, मी आता इथे डेल्टाच्या टर्ममध्ये दिलं होता तोच टर्म बघा, बीटा VCE डिवाइड बाय VBE बघितला किंवा डेल्टा VCE डिवाइड बाय डेल्टा VBE. सो दॅट इज बीटा इंटू RL डिवायडेड बाय RIN. आणि परत IC आणि IB आहे, यांचा बीटा झाला असता. सो आउटपुट पॉवर किंवा पॉवर गेनचा क्वेश्चन जर असेल तर बीटा स्क्वेअर आउटपुट रेजिस्टन्स डिवायडेड बाय इनपुट रेजिस्टन्स, दॅट इज पॉवर गेन. तर या पद्धतीने याला थोडं हँडल करायला घ्यायचं. ठीक आहे. देन ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच बघूया. ट्रान्झिस्टर ॲज ए स्विच जे बोर्डमध्ये आहे त्याप्रमाणेच मी इथे ओव्हरऑल करून घेतो तुमच्याकडनं. ही डायग्राम थोडी बघून घ्या. दिस इज इमीटर. ओके.
दिस इज बेस रेजिस्टन्स वी कॅन से, बेस, कलेक्टर आणि इमिटर. ऑब्वियसली हा एन असणार, सो दिस इज एन, सो दिस मस्ट बी पी अँड दिस मस्ट बी एन. जो व्ही सी सी आहे राईट, व्होल्टेज जो आहे तो इथे दिला आणि इथे इनपुट व्होल्टेज देऊया. ओके, आता सिंपल लॉजिक आहे. जर मी व्ही सी सीपासनं ईपर्यंत येतो आहे तर व्ही सी सी किरचॉफ्स लॉप्रमाणे यातनं जो करंट पास होईल आय सी, आणि हा जो असेल समजा आर एल मायनस आय सी इंटू आर एल, आणि कलेक्टर आणि इमिटर यांच्यामधलं व्होल्टेज जे काय असेल मायनस व्ही कलेक्टर इमिटर इज इक्वल टू आय से 0, कारण शेवटी ग्राउंड आहे. सो व्ही सी सी बरोबर आहे, व्ही सी ई कॅन बी इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी इंटू आर एल. आता एक लक्षात घ्या, आय सी जो आहे तो बीटा टाइम्स असतो आय बी, बरोबर आहे. समजा फर्स्ट सिच्युएशन मी आय बी 0 करतो आहे. आय बी 0 म्हणजे काय, इनपुट व्होल्टेजच 0 आहे. जर आय बी 0 असेल तर ऑब्वियसली आय सी पण 0 होईल, म्हणजे व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी. याचा अर्थ असा की जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज सगळंच्या सगळं कलेक्टरच्या अक्रॉस ड्रॉप झालं. कलेक्टरच्या अक्रॉस ड्रॉप झालं, किंवा एक इमॅजिन करूया की हा जो आर एल आहे हा एक प्रकारचा असा बल्ब आहे. हा काय बेटा, आर एलच्या ऐवजी एक बल्ब आहे. हा बल्ब ग्लो होईल की नाही होईल, तर मी सांगितलं इथे आय सी 0 आहे. आय सी जर 0 असेल तर जर हा बल्ब असेल, आर एल लोड रेजिस्टन्स म्हणजे काय, एक प्रकारे रेजिस्टन्स कुठल्या तरी डिव्हाइसचा असायलाच पाहिजे. सो बल्ब विल नॉट ग्लो, विल नॉट ग्लो. सो सिंपल लॉजिक आहे, आय बी जर 0 असेल तर एंटायर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस व्ही सी, करंट विल नॉट फ्लो, आणि करंट जर फ्लो होत नसेल तर वी कॅन से बल्ब विल नॉट ग्लो, स्विच ऑफ, सर्किट इज स्विच ऑफ. ठीक आहे. सेकंड सिच्युएशन घेऊया. आय बी आहे, आय बी नॉट इक्वल टू 0, पण किती, एक पर्टिक्युलर व्होल्टेजच्या वर देणं गरजेचं आहे व्ही आय, आणि जेणेकरून काय होईल की बेस आणि इमिटर फॉरवर्ड बायसमध्ये येईल. बेस आणि इमिटर फॉरवर्ड बायसमध्ये जर आले तर आय बी फ्लो व्हायला लागेल, म्हणजे आय बी नॉट इक्वल टू 0, सो आय सी नॉट इक्वल टू 0, राईट, आय सी नॉट इक्वल टू 0. एक इमॅजिन करा की लेट आय सी इंटू आर एल इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल म्हणून म्हणूया आपण की व्ही सी, एक एक्झाम्पल म्हणून मी 12 व्होल्ट घेतला, आणि समजा इथे मी 11 व्होल्ट घेतला आहे. असं समजून चला की बेस करंट फ्लो झाला आहे, बेस करंट आहे म्हणजे आय सी विल नॉट 0, आणि हा वाढला आहे. तर वाढल्यानंतर काय होईल की ऑब्वियसली व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर जर म्हटला तर 12 मायनस 11 व्होल्ट, तो ऑलमोस्ट 1 व्होल्ट, म्हणजे फार कमी व्होल्ट ड्रॉप झाला. आणि कलेक्टर करंट फ्लो झाल्यामुळे हा जो बल्ब आहे या बल्बमधनं राईट करंट फ्लो झाला, आय सी फ्लो होतं, याचा अर्थ बल्ब ग्लो होणार, म्हणजे आपण याला म्हणूया स्विच ऑन कंडिशन, राईट, स्विच ऑन कंडिशन. सो दिस वे इट वर्क्स. ओके, नेक्स्ट इज लॉजिक गेट. पण लॉजिक गेटच्या आधी आणि एक पॉईंट मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे, तो आहे ऑसिलेटर. ठीक आहे. आता हा ऑसिलेटर एक प्रकार काय असतो तो लक्षात घ्या. आपण बघा, लक्षात घ्या, रेक्टिफायरमध्ये काय करतो तो ए सीपासून डी सीमध्ये कन्व्हर्शन करतो तो. तसंच समजा आता एक डिव्हाइस आहे ऑसिलेटर नावाचा. ऑसिलेटर डिव्हाइस काय करते, डी सीपासून ए सी तयार करते. बघा, रेक्टिफायर ए सीमधनं डी सी तयार करत होता, ऑसिलेटर डी सीपासून ए सी तयार करतो. तर डी सीसाठी असे समजा प्लस मायनस अशी एक सोर्स दिलेला आहे. जसं आपण आपल्या घड्याळीमध्ये एक सेल घातला, त्याच्या आतला जो क्रिस्टल असतो तो ऑसिलेट होतो आहे, राईट. सिम्पल मेकॅनिझम आहे, आणि त्यावरनं टाईम वॉच जो असेल किंवा टाईम कंट्रोल करण्यात येतो आहे, बरोबर आहे. तेवढे पर्टिक्युलर क्वार्ट्ज क्रिस्टलचे ऑसिलेशन झाले की पुढचा 1 सेकंड काउंट होतो आहे, मग परत पुढचा 1 सेकंड काउंट होतो आहे. दॅट वे डिजिटल क्लॉक्स आर सिंक्रोनाइज्ड. ओके, तर एक प्रकारे ऑसिलेटर आहे जो अल्टरनेटिंग सिग्नल समजा इथे तयार करत असेल. ओके, हे झालं आहे. आता होतं आहे काय की याला आपण म्हणूया ॲम्प्लिफायर, म्हणजे ॲम्प्लिफाय झालेलं आहे, आणि याचं ॲम्प्लिफिकेशन समजा ए आहे, कन्सिडर करून त्याला. पण एक लक्षात घ्या, डॅम्पिंग प्रोसेस जी असते की हा सिग्नल हळूहळू कमी होत जातो. आता जर कमी होत असेल म्हणजे काय की एक पेंड्युलम आहे, आणि पेंड्युलमला मी डिस्प्लेस केला आणि रिलीज केला. पेंड्युलम विल ऑसिलेट टू अँड फ्रो, पण याचे ऑसिलेशन जसे कमी होईल आणि मी एक्सटर्नली जर एखादा फोर्स, जर ड्रायव्हिंग फोर्स देत गेलो तर पेंड्युलम फॉर एव्हर जो असेल तो त्याच ॲम्प्लिट्यूडने ऑसिलेट होत राहील. सो व्हॉट इज डन, इथनं थोडासा बेटा फीडबॅक घेण्यात येतो. फीडबॅक म्हणजे जो मिळाला आहे सिग्नल त्यातनंच फीडबॅक घेण्यात येतो. सो फीडबॅक आपल्याला फक्त ब्लॉक डायग्रॅम आहे त्यामुळे त्यावरच फोकस करूया. जो बीटा पार्ट यातनं काढून घेतो आहे आणि परत तो इनपुटला देण्यात येतो. परत काय करतो तो इनपुटला देतो आहे.
म्हणजे जसं मी इथे म्हटलं आहे फीडबॅक देण्यात येतो आहे, सो फीडबॅक देण्यात येईल. आता फीडबॅकमध्ये सुद्धा प्रकार लक्षात घ्या, 2 टाईप आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. ठीक आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक अँड निगेटिव्ह फीडबॅक. आता ज्या वेळेला पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे काय म्हणूया आपण इथे, की हा जो फीडबॅक इथं आला आहे, म्हणजे हा जो आहे यातला थोडासा फ्रॅक्शन काढला आणि फ्रॅक्शन काढून जर समजा असा आउट ऑफ फेज असेल पाय रेडियन, म्हणजे हा जो सिग्नल होता हा यातला थोडासा फ्रॅक्शन काढला आणि याने त्याला उलट केला पाय जर असेल तर याला म्हणूया आपण निगेटिव्ह फीडबॅक. आणि समजा फीडबॅक डिव्हाइसने काय केलं आहे, जो फीडबॅक घेतला आहे म्हणजे जो फ्रॅक्शन घेतला आहे तो फ्रॅक्शन ॲज इट इज जर दिला असेल तर ऑब्वियसली विदाऊट म्हणजे 0 फेज डिफरन्स असेल तर पॉझिटिव्ह फीडबॅक. म्हणजे जो आउटपुट आहे त्याच्यासारखाच जर इनपुट फीडबॅक असेल तर पॉझिटिव्ह, आणि जर आउटपुट जो आहे त्याच्या अपोजिटली जर फीडबॅक आला असेल तर याला म्हणूया आपण निगेटिव्ह, राईट. सो दॅट वे वी हॅव पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक. मग आता एक AF फॅक्टर आहे बघा, ॲम्प्लिफिकेशन विथ फीडबॅक, तर याला A डिवायडेड बाय 1 - A बीटा. फार सिम्पल क्वेश्चन CET लेवलला आला तर येऊ शकतो. आता मेन काय लक्षात घ्या, आपल्याला हा जो आउटपुट सिग्नल आहे हा आउटपुट सिग्नल लॉंग टर्म करता असाच मिळाला पाहिजे, राईट, असाच मिळाला पाहिजे. तर असा जर मिळायचा असेल तर आपण म्हणू शकतोय बरखाउसेन क्रायटेरिया, अँड दॅट क्रायटेरिया इज A बीटा इज इक्वल टू 1. जर A बीटा 1 झाला असेल तर ॲम्प्लिफिकेशन विथ फीडबॅक जो आहे तो एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी. कारण लक्षात घ्या A बीटा जर 1 असेल तर 1 - 1 0, एनिथिंग डिवाइड बाय 0 इज इन्फिनिटी. इन्फिनिटी असेल तर फॉर एव्हर लॉंग टर्म करता जो आउटपुट आहे तो विदाऊट काय म्हणूया आपण त्याला डॅम्पिंग, विदाऊट डॅम्पिंग तो आपल्याला मिळत राहणार. सो सिच्युएशन काय आहे, ऑसिलेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स DC इंटू AC सिग्नल्स रिक्वायरमेंट असतील तर यामध्ये डॅम्पिंग ही प्रोसेसमध्ये होणार आहे. तो डॅम्पिंग रोखण्याकरता फीडबॅक प्रकार असतो. फीडबॅकमध्ये 2 प्रकार, पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक. पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये आउटपुट आणि इनपुटच्या ज्या पल्स आहेत त्या सारख्या असतील, आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये आउटपुट आणि इनपुट फीडबॅक जे आहे त्यांच्यामध्ये 180 डिग्रीचा फेज डिफरन्स असेल. ओके.